हॅलो. आपण पदावली टॉपिक चालू केलं होतं. वा. आपले आता त्याच्यावरचे पुढचे उदाहरण आपण पहिल्यांदा घेऊ. पहिले बेरजेवरची उदाहरणं घेऊ, मग वजाबाकीवरची उदाहरणं घेऊ, मग गुणाकार भागाकार वरची उदाहरणं घेऊ आणि मग मिक्स घेऊ आणि मग फॉर्म्युल्यावाले पाहू. असे 5 टप्प्यामध्ये होऊन जाईल. ठीक आहे. एकदम छोटे छोटे असे काही अवघड वगैरे उदाहरणं नाहीयेत. पहिलं उदाहरण आहे जे की आतापर्यंत 10 वेळा आलेलं आहे. पुणे एस-आर-पी-एफ, नागपूर बॅट्समन वगैरे असे भरपूर वेळा आलेले आहेत. ठीक आहे. बेरजेचं पदावली टॉपिक मधल्या आता आपण टॉपिक वाईज प्रश्न घेणार आहोत पदावलीचा. पहिला पदावलीचा टॉपिक आहे तो आहे बेरीज. बेरजेवरील उदाहरणं सर्व घ्यायचेत आपल्याला. तर उदाहरण आपण आपल्या पद्धतीने हे पाहिलेलं सुद्धा आहे. हा उदाहरण आतापर्यंत 10 पेक्षा जास्त वेळा आलेला आहे. 10 प्लस वेळा आलेले आहे. बघा किती महत्वाचं उदाहरण आहे. या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते ऑप्शन मध्ये दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. बघा ऑप्शन आहे 1 3 वेळा 0 6. दुसरं ऑप्शन त्यांनी दिलंय 11 2 वेळा 0 6. मग आहे 111 0 6 आणि मग आहे 1 1 1 1 6. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. म्हणजे आपण काय केलं होतं, हा उदाहरण कोणत्या मेथडने सोडवायचं आपण पाहिलं होतं. बरोबर आहे. किती नंबरचं ऑप्शनचं उत्तर येतं? 3 नंबर येतं. ठीक आहे. चालेल. बघूया आपण सॉल्व्ह करूया. मग अशा प्रकारची उदाहरणं हा उदाहरण 10 पेक्षा जास्त वेळा आलं. बरोबर आहे. मग हे कसं सोडवायचं बघा. इथं 1 वेळा नव्हे, इथं 2 वेळा आहे, इथं 3 वेळा आहे आणि इथं 4 वेळा आहे. अशा वेळेस एकक स्थानचा अंक 4 वेळा आहे. बरोबर आहे. जर आपण नाही जमलं तर आपलं उभं मांडणी करायची ना सोडवायचं. मग काय केलं आपण 1 2 3 4 अशा पद्धतीने बघा लिहिले. ठीक आहे. कसं लिहिलं? कारण एकक स्थानचा अंक बघा. एकक स्थानचा अंक हा 4 वेळा होता. त्याच्या खाली 4 लिहिलेत आपण. बरोबर आहे. मग 9 चोक 36 चे 6 आजचा आले 3. 9 त्रिक 27 27 आणि 3 0. बरोबर आहे. 30 झाले. आजचा आले 3. 9 दुने 18 18 आणि 3 21 चे 1 हातचा आले 2. 9 1 9 9 आणि 2 11. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण बघा काढले. कसं 9 चोक 36 36 चे 6 लिहिले हातचा आले 3. 9 त्रिक 27 27 अधिक 3 30 झाले. 30 चे 0 हातचा आले 3. 9 दुने 18 18 आणि 3 21 21 चा 1 हातचा आले 2. 9 दुने 9 1 9 आणि 2 11. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण सोडवले. बरोबर. अशा प्रकारची बरीचशी उदाहरणं आपण पाहिलेली सुद्धा आहेत. ठीक आहे. पुढचं उदाहरण त्यांनी घेतलंय ते उदाहरण आहे बघा 10 पेक्षा अधिक वेळा आलेला प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न असतात. पुढचं उदाहरण आहे जो की 6 पेक्षा अधिक वेळा आलाय. तो उदाहरण आहे 8 अधिक 88 अधिक 3 वेळा 8 अधिक 4 वेळा 8 बरोबर किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि तो प्रश्नाचं ऑप्शन आहे 9 8 7 2. दुसरं ऑप्शन आहे 8 9 7 2. तिसरं ऑप्शन आहे 9 6 9 8 7 6.
आणि चौथं ऑप्शन आहे ते आहे 9892. अशा पद्धतीने आपल्याला काय केलंय, हा प्रकारचा प्रश्न आपल्याला आता सॉल्व्ह करायचा. बरोबर आहे. ठीक आहे. प्रथम क्रमांकाचं उत्तर येतं. ठीक आहे. ऑप्शन पहिला 9872 अशा पद्धतीचं आपलं उत्तर असणार आहे. मग काय करायचं, सेम टू सेमच आहे. काय की जर आपण उभी मांडणी केली असती तर कसं आलं असतं बघा, असं आलं असतं 8 अधिक 88 अधिक 888 अधिक 8888 अशा पद्धतीने आलं असतं. बरोबर आहे. अशा पद्धतीने आलं असतं. मग तेच आपण काय केलं, या एकक स्थानाच्या खाली 4 लिहिले, 3 लिहिले, 2 लिहिले, 1 लिहिलं. बघा, अतिशय सोपं आहे. बरोबर आहे. सेम टू सेम केलं. मग काय केलं, 8 चोक 32, 32 चे 2 हातचं आले 3. बरोबर आहे. हा, बघा 8 त्रिक 24, 24 अधिक 3 27, 27 चे 7 हातचं आले 2. थोडं थोडं हळूहळू करायचं सुरुवातीला, अॅक्युरसी वाढेपर्यंत. बरोबर आहे. 8 दुनी 16, 16 आणि 2 18, 18 8 आजचा आलाय 8 एके 8 आणि 1 9 झाले. आजचा एक होता 9 झाले. म्हणजे 9 8 7 2 अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बरोबर आहे. हा, आता काय केलं होतं, पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला थोडंसं फसवलंय. थोडंसं फसवलंय. मग फसवलं तरी काय करायचं, आपल्या पद्धतीने सोडवायचं, 8 कमी करायचं लास्ट. ठीक आहे. बघा मी तुम्हाला सांगतो कसं करा. आता त्यांनी काय केलंय, अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला दिलंय. हा सुद्धा प्रश्न 6 पेक्षा अधिक वेळा आलेला आहे. त्याचे ऑप्शन मी लिहितो. हाच प्रश्न आहे बघा. काय केलं त्यांनी, 88 अधिक 888 अधिक 8888 असं केलंय. मग काय केलं बघा, त्याचं ऑप्शन काय दिलेत, 9846. त्यानंतर दुसरं ऑप्शन दिलंय त्यांनी 9874. तिसरं ऑप्शन त्यांनी दिलंय 9884 आणि 4 नंबरचं ऑप्शन त्यांनी दिलंय 9864. बरोबर आहे. हा, काय केलं मग तसे, आपलं मागचं उत्तर आहे ना तो काढायचा, त्याच्यातून 8 कमी करायचे. ते काय तोंडी येतं. बरोबर आहे. नॉर्मली सॉल्व्ह करू आपण बघा. 1 2 3 4, पण इथं 8 वाला दिलेला नाहीये. तो फक्त त्याच्यातनं वजा करायचे, लास्टला उत्तर येईल त्याच्यात. बरोबर आहे. बघा, 8 चोक 32, 32 चे 2 हात चाले 3, 8 त्रिक 24, 24 आणि 3 27 चे 7 हात चाले 2, 8 दुने 16, 16 2 1808 हात चाला 1, 8 1 8, 8 आणि 1 खालचा हातचा 9 झाले. बरोबर आहे. पण हे उत्तर केव्हा आलं असतं, तेव्हा पहिला 8 असतं तेव्हा. बरोबर आहे. पण आता पहिला 8 त्यांनी दिला नाही. मग काय करायचं, ते 8 आपले कमी करून घ्यायचे. मग याच्यातून 8 कमी करून घेतले आपण. 12तून इथं 12 आहेत, 12तून 8 गेल्यावरती 4, हातचाला 1, 6तून 1 गेल्यावरती 6, मग वरचे उरलेले 9 8 6 4. म्हणजे बघा 9 8 6 4 अशा पद्धतीने उदाहरण. म्हणजे हे सर्व उदाहरणं जवळपास 6 पेक्षा जास्त वेळा, 5 पेक्षा जास्त वेळा आलेले. म्हणजे रिपिटेशन होते पेपरला. हेच उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर आहे. पुढचं सुद्धा उदाहरण सेम टू सेम आहे. सर्व सेम टू सेम उदाहरण एकदम सोडून घेऊ आणि मग आपण आपल्या पुढच्या टॉपिक वरती जाऊया. पुढचं उदाहरण त्यांनी काय दिलंय, 7 अधिक 77 अधिक 777 अधिक 7777 बरोबर किती, आणि ऑप्शन दिलंय त्यांनी. हा सुद्धा उदाहरण जवळपास 5 ते 6 वेळा आलाय. 7 7 3 8 पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे 7 6 3 8, तिसरा ऑप्शन आहे 8 6 3 8 आणि चौथा ऑप्शन आहे 8 7 3 8. या पद्धतीचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बघा एकच प्रकारचं उदाहरण आपल्याला त्यांनी 3 4 वेळा दिलेले आहे. बरोबर आहे. अशीच उदाहरणं आपल्याला थोडी करावी लागतील.
बरोबर आहे. मग अशा वेळेस काय करायचं, इथं लिहायचं 1, 2, 3, 4 जे आहे तसंच लिहायचं. बरोबर आहे? हां. 7 चोक 28 चे 8, हातचा आले 2, 7 त्रिक 21, 21 आणि 2 23 चे 3, हातचा आले 2, 7 दुने 14, 14 आणि 2 16 6, हातचा आला 1, 7 एके 7 आणि 1 8 आलं. म्हणजे 8, 6, 3, 8 अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाले. म्हणजे बघा 3 उदाहरणं त्यांनी दिली. बरोबर आहे. चौथं उदाहरण आहे. फक्त पहिल्यामध्ये काय केलं होतं, पहिला 8च गायब केला होता त्यांनी. बरोबर? म्हणजे एकूण 4 उदाहरणं त्यांनी अशाच पद्धतीचं दिले. आता शेवटचं उदाहरण त्यांनी दिलंय. थोडंसं किचकट केलं. आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन आता करावं लागणार आहे. बघा आता त्यांनी कसं केलंय, मग अशा वेळेस आपली ट्रिक वगैरे काही वापरता येणार नाही. आपल्या नॉर्मल पद्धतीने आपण सोडवू शकतो. तरी पण आपण काय आडव्या पद्धतीने सोडवायचं. थोडा ट्राय करायचा. नाही आलं तर आपली उभी पद्धत मांडायची. त्याने काय सांगितलंय, उदाहरण कसं फसवलंय, 6 अधिक 66 अधिक 666 अधिक 6006 अशा पद्धतीचं उदाहरण दिलं. आता 6, 6, 6, 6 इथनं काट केलं. त्यांनी 6006 करून टाकले. ऑप्शन दिलेत त्यांनी 6, 7, 4, 4. दुसरं ऑप्शन त्यांनी दिलेत 6, 4, 4, 7. तिसरं ऑप्शन त्यांनी दिलंय 7, 4, 4, 6 आणि शेवटचं ऑप्शन दिलंय 4, 4, 6, 7. अशा पद्धतीचे 4 ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे? बघा. फक्त त्यांनी काय केलं, थोडंसं फसवलंय. पण मात्र किती आहे बघा. आपण आपल्या अंदाजानुसार पण लावू शकतो. बघा तुम्ही कसं सांगता. मी कसं उदाहरण सोडवतो, याच्याकडे थोडंसं नंतर लक्ष द्या. ठीक आहे? पहिले थोडंसं ट्राय करा. पण मी तुम्हाला आयडिया काय सांगतो बघा. एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक. बरोबर आहे? किती वेळा आहेत? बरोबर? खाली इथे लिहायच्या. काय लिहायचे? 6, 6, 6, 6 असे लिहायचे. का? कारण हे 6, 6 चा पट नाही. बघा मी कसं सोडवतो बघा. आता अशा पद्धतीचं उदाहरण आलं आणि आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये पिसवलं ते. मान्य केलं. पण आपण तरी पण आपल्या ट्रिकने सोडवू शकतो. कसं? तर बघा 6 एकक स्थानचा अंक आहे. हा एकक स्थानचा अंक आहे. हा एकक स्थानचा अंक आहे. हा एकक स्थानचा अंक. बरोबर आहे? हां. मग एकक स्थानचा अंक 6 किती वेळा आहेत? 4 वेळा आहेत. म्हणून आपण या 6च्या खाली 4 लिहायचे. पण सगळे 6, 6, 6 लिहायचे. बरोबर आहे? दुसरं केलं. बघा इथं एकक स्थान गेला. आता हा दशक स्थानचा अंक आहे. इथला दशक स्थानचा अंक आहे. इथला दशक स्थानचा अंक. बरोबर आहे? हां. मग दशक स्थानचे अंक किती वेळा आहेत? 2च वेळा. इथे 0 आहे. त्याच्यामुळे 0 घेता येणार नाही. पण आपण दशक स्थानचा हा 6, दशक स्थानचा हा 6, हा 0 आहे तो त्यामुळे घेता येणार नाही. इथे घेतले आपण 2. 3 घ्यायचे होते पण घेतले 2 का? इथे 0 आला म्हणून. बरोबर आहे? हां बघा. त्यानंतर बघा इथं झालंय. शतक स्थानचा अंक, इथे पण शतक स्थानचा अंक. बरोबर आहे? ठीक आहे. कळतंय? शतक स्थानचे अंक किती वेळा होते? 2 वेळा होते. पण आता एकच वेळा आला. बरोबर आहे? म्हणून तो 1 वेळा घेतला. बरोबर? हां. आणि हजार स्थानचा अंक 1 वेळाच आहे. तो 1 लिहिला. कसं काय सांगतो मग? 6, 66, 666 इकडं होतं 6006. बरोबर आहे? हां. 6 किती वेळा आहेत? 1, 2, 3, 4. 4 वेळा 6 आहेत. 4 वेळा. बरोबर आहे? आहेत का? आहेत. इथं किती वेळा 6 आहेत? 2 वेळा आहेत. इथं किती वेळा 6 आहेत? एकच वेळा. इथं किती वेळा 6 आहेत? 1 वेळा. मग लिहिलं का आपण 1124 असं लिहायचं. बरोबर आहे? मग आता गुणाकार करू यांचा. 6 चोक 24 चे 4 हातचा आले 2. 6 दुने 12, 12 आणि 2 1404 हातचा आला 1. 6 एके 6, 6 आणि 1 7. त्यानंतर 6 एक 6 झाले. बरोबर आहे? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 6744. 6744 बरोबर आहे? हां. असं का केलं? तर थोडा अंदाज लावायचा. आता थोडंसं आपण ॲडव्हान्स झालो पाहिजे. आपल्याला लगेच कळायला पाहिजे. अरे हां, एकक स्थानचे अंक 1, 2, 3, 4 वेळा आहेत. 4 वेळा आहेत. दशक स्थानचा अंक 1, 2 इथं 0 आहे 2 वेळा आहे. शतक स्थानचा अंक एकच वेळा आहे. आणि हजार स्थानचा अंक एकच वेळा आहे. नाही मांडता आले तर असे मांडायचे पट आणि मग अशा पद्धतीने पटकन सोडवायचं. थोडं 1-2 मिनिटं थोडं थोडं 5-10 सेकंद मागे पुढे. ठीक आहे?
अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला येतात. ही आपण बेस पाहिलं होतं. ही बेस कशासाठी होतं? थोडंसं आपलं क्लिअर करून घेण्यासाठी. असे नियम, कायदे, कानून जर त्यांनी लेक्चर वगैरे पाहिले नसते, त्यांनी पाहून घे. ठीक आहे? सगळ्याची लिंक वगैरे मी शेअर करेन YouTubeचे बेसिक लेक्चरचे. आता पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण आपल्याला नॉर्मल पद्धतीने सोडवायचं आहे. ते दिले त्यांनी 6-4, 6-7-4-3. त्यानंतर पुढचं दिलंय त्यांनी 8-3-2-1 प्लस 9-3-1-1 बरोबर किती? याचं ऑप्शन दिलेत त्यांनी. आणि शेवटचं 9311. ऑप्शन दिलेत त्यांनी पहिलं, दुसरं, तिसरं ऑप्शन दिलेत त्यांनी 27375. चौथा ऑप्शन त्यांनी दिलेत 26375. अशा पद्धतीने आपल्याला किती येतं आन्सर? 2 नंबरचं बरोबर. ठीक आहे? म्हणजे आपल्याला फक्त एकदम थोडं ऍडव्हान्स झालं पाहिजे, पटपट उत्तर आलं पाहिजे. आपलं उत्तर येणार, पण फक्त थोडा स्पीड वाढला पाहिजे. बरोबर आहे? हा. मग आपल्या अशा पद्धतीने ज्याला आडवी मांडणी करता येते तो आडवी पण करू शकतो. आडवं पण बेरीज करता येते. नाही? मग आपली उभी मांडणी करायची. मी तुम्हाला एकदा आडवं करून सांगतो बघ. कसं? शेवटची संख्या मिळवत जायची. बरोबर आहे? हा बघा. 3. 3 मध्ये 1 मिळवला 4. 4 मध्ये 1 मिळवला 5. लिहिले 5. बरोबर आहे? हा. 4. 4 मध्ये 3 मिळवले 7. सॉरी. 4 मध्ये 2 मिळवले 6. 6 मध्ये 1 मिळवला 7 झाले. बरोबर आहे? हा. त्यानंतर 7. 7 मध्ये 3 मिळवले 10. 10 मध्ये 3 मिळवले 13. 1303 हातचा आला 1. बरोबर आहे? हा. 6. 6 मध्ये 8 मिळवले 14. 14 मध्ये 9 मिळवल्यावरती 23. 23 आणि 1 24. बरोबर आहे? हातच्या वाला 1 24. अशा पद्धतीने 24,375 येतं. नाही जमलं असं करायचं. 6 7 4 3 8 3 2 1. इथे येतं 9 3 1 1. बरोबर आहे? फक्त बेरीज करायची आपल्याला. 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 5. 4 न 2 6, 6 आणि 1 7. 7 आणि 3 10, 10 आणि 3 1303. हातचा आला 1. 8 न 6 14, 14 आणि 9 23, 23 आणि 1 24. अशा पद्धतीने येतं. किंवा असं जरी केलं तुम्हाला बघा 9 न 1 10, 8 न 6 14, 10 आणि 14 24. आपल्या जसं सोपं वाटतंय तसं करायचं. 10ची जोडी बनवून मग बेरीज करायची. बरोबर आहे? अशा पद्धतीने प्रश्न येत असतात. पुढचं उदाहरण आहे ते आहे 5322 अधिक 4371 अधिक 8653. ठीक आहे? पुढचं उदाहरण आपल्याला दिले. त्याचं ऑप्शन आपल्याला दिलेत 19,346. त्यानंतर दुसरं दिलेत 21,446. तिसरं दिले त्यांनी ऑप्शन 18,346 आणि चौथं उत्तर दिले त्यांनी 18,446. बरोबर आहे? 3 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे? अशा पद्धतीने बघा, ट्राय करा. येतं का उत्तर बघा. आडवी बेरीज येते त्याने आडवी करायची शिकायची. कारण वेळ वाचला पाहिजे. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं, वेळ वाचला पाहिजे. पेपर वरतीच करायचं असतं. हलकं. ठीक आहे? बघा. 2, 2 आणि 1 3. 3 आणि 3 6 झाले. बरोबर आहे? 2, 2 आणि 7 9. 9 ना 5 14. 14शी 4 हातचा आला 1 आला. 3, 3 आणि 3 6. 6 आणि 6 12. 12 आणि 1 13. 1303 हातचा आला 1 आला. बरोबर आहे? 5, 5 ना 4 9. 9 आणि 8 17. 17 आणि 1 18. 18,346. अशा पद्धतीने आपला ऑप्शन नंबर 3 नंबरचं उत्तर आहे. बरोबर आहे? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला वारंवार घ्यायचे. बरोबर आहे? भरपूर सारी उदाहरणं आपल्याला कव्हर करायचं. बरोबर? आता आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीची उदाहरणं त्यांनी दिली आहेत. बघा आता पुढचं उदाहरण
त्यांनी 6 4 7 8 6 4 7 8 अधिक 5 8 1 5 9 8 अधिक प्रश्नचिन्ह दिले त्यांनी. ठीक आहे. 1 5 9 8 7 6 6 6 4 7 8 6 4 7 8 बरोबर 8 0 9 0 हा 1 5 9 8 ठीक आहे. 1 5 9 8 बघा 6 4 7 8 अधिक 1 5 9 8 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर काय दिले त्यांनी 80 90. तर त्यांनी सांगितलंय की प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक येईल किंवा कुठली संख्या येईल. तर पहिलं त्यांनी दिलंय 44, दुसरं त्यांनी दिलंय ठीक आहे 124, तिसरं दिलंय त्यांनी 14, मग दिलंय त्यांनी 64. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळवायचे तर आपल्याला काय करावं लागणार आहे थोडासा अंदाजावर चालणार आहे. ठीक आहे 64 उत्तर येतं 14 येतं. ठीक आहे. हा बघा अंदाजावर खेळायचं नाही तर मग नॉर्मल ह्या दोघांची बेरीज करून ती जाऊन ह्याने वजा करायची. दोन्ही प्रकारे सोडवता येतात किंवा अंदाजावर सोडवता येतं. कसं शेवटी 4 4 4 4 आहेत ऑप्शन मध्ये आपल्या शेवटी 4 4 आहेत बरोबर आहे. हा मग बघा 8 आणि 8 16, 16 आणि 4 इथे 4 घ्यावं लागणार आहे का बघा एकच खाली 4 4 आहे म्हणजे इथे कुठल्या तरी 4 अंकावाली संख्या येणार आहे बरोबर आहे. हा बघा 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20 चे शून्य हात चाले 2 बरोबर आहे. 20 चे शून्य हात चाले 2 कसं 4 कुठून घेतलं या सगळ्यांच्या शेवटी 4च आहे ना मग आपण 4 घेऊया. इथं एखादी संख्या ठेवावी लागेल. एक तर मी 44 ठेवू शकतो, एक तर मी 124 ठेवू शकतो, एक तर मी 14 ठेवू शकतो, एक तर मी 64 ठेवू शकतो. ऑप्शन मला ठेवायचे. इथं उत्तर काय येणार आहे यांच्यापैकीच येणार आहे. मग याच्या शेवटी किती आहे 4 आहे. मग मला कळालं 8 आणि 8 16 यात सगळ्यांपैकी 4 4च आहे ना मग 4 घेऊन मला उत्तर आलं 20, 20 चे शून्य हात चाले 2 दिले बरोबर आहे. बघा नंतर काय घेतलं 7, 7 आणि 9 किती होतात 16 बरोबर आहे. हा 16 आणि हे दोन झाले किती 18. ह्या 18 मध्ये किती मिळू ह्या 18 मध्ये मी किती मिळू तर मला शेवटचा अंक 9 येणार आहे. एकच मिळवावा लागणार आहे. 18 मध्ये एक मिळवल्यावरतीच ते 19 होणार आहे आणि शेवटचा अंक 9 होणार आहे. म्हणून तो उत्तर 14 येतो. हे स्मार्ट झालं. बघा ज्याला कळालं नाही नॉर्मल पद्धतीने सोडवायचं. पण सध्या हळूहळू थोडं थोडं स्मार्ट पद्धतीने आपल्याला हळूहळू बदलायचं. ठीक आहे. मग बघा काय म्हटलं मी 8 आणि 8 16 बरोबर आहे 16, 16 आणि शेवटचे काय आहेत 4 आहेत 20 झाले बरोबर आहे. 20 चे शून्य हातचा आले 2 दिलं बरोबर आहे. हा बघा 7, 7 आणि किती आले 9 16 झाले. 16 आणि हातचं पण त्याच्यात मिळवावं लागणार आहे. 16 आणि 2 18 झाले. आपल्याला किती अंक पाहिजे आपल्याला 9 अंक पाहिजे. मग 18 मध्ये किती मिळवू तर 9 अंक शेवटचा येईल तर एकच मिळवावा लागणार आहे तरच 19 येणार आहे. ठीक आहे. मग ते एक अंक एक असला पाहिजे. एक कुठे आहे दुसऱ्या नंबरचा बघा इथे 14 नंबर म्हणजे याचा अर्थ हाच उत्तर असणार आहे. आपलं जर 2 मिळवलं तर इथं 0 येईल. आपल्याला 4 मिळवलं तर 2 येईल. ठीक आहे 2 मिळवलं तर 0 येईल आणि 6 मिळवला तर परत वेगळा बदलतो बरोबर आहे. हा बघा कसं तर मी तुम्हाला सांगतो बघ ज्याला कळलं नाही त्याला मी सांगतो समजावून बघा. आपण असं समजूया की ऑप्शन नंबर पहिला इथं टाकला 44. ठीक आहे. हे उत्तर यायला पाहिजे. हे उत्तर बरोबरचं उत्तर आहे ना हे उत्तर आपलं यायला पाहिजे बरोबर आहे. बघा जर 8 आणि 8 16 झाले 16 आणि 4 किती झाले 16 आणि 4 20 चे शून्य हातचा आले 2 बरोबर आहे. हा बघा 7, 7 आणि 9 किती होतात 16 होतात. 16 आणि 4 किती होतात 20 होतात. 20 आणि 2 22, 22 चे 2 हातचा आले 2. मग आता 20 पाहिजे का नको मला 90 उत्तर पाहिजे म्हणून 44 येणार. कळालं असेल. बघा दुसरं घेऊ आपण. दुसरं घेतलं 124 घेऊन बघितलं. 124 घेऊन बघितलं तर 124 घेतल्यानंतर बघा 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20 चे शून्य हातचा आले 2 बरोबर आहे. हा बघा 7, 7 आणि 9 किती होतात 16, 16 आणि 4 होतात 20, 20 चे परत शून्य हातचा आले 2. मग आता शेवटचे 2 शून्य आहेत का नाहीये.
म्हणून आपलं उत्तर असं असं चेक करत गेलो तरी येईल. पण आपल्या अंदाजावरती गेलो ना की हा 18 मध्ये 1 मिळवल्यावर 19 होतात तरी उत्तर येईल. ठीक आहे. नाही तर मग नॉर्मल कसं सोडवायचं? नॉर्मल अशा पद्धतीने सोडवायचं. हा झाली एक ट्रिकची मेथड. नॉर्मल काय आहे? इथं प्रश्नचिन्ह. बरोबर आहे? प्रश्नचिन्ह. ते अंक परत एकदा लिहितो मी. 6 4 7 8. 6 4 7 8. 1 5 9 8. बघा. आपण लिहिलं आपले अंक लिहिले. आता काय करूया? ह्या दोघांची बेरीज करून घेऊया. बरोबर आहे? हा, ती गेली. 8 आणि 8 झाले 1606. हातचाला 1. 7 आणि 9 16. 16 आणि 17. 17चे 7. हातचाला 1. 4 आणि 1 5 9. 9 ने 1 10 शून्य. हातचाला 1. 6 आणि 1 7. 7 ने 1 8. म्हणजे हे झाले. ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर आलं 80 76. अधिक तो प्रश्नचिन्ह बरोबर 80 90. बघा. काय म्हटलं मी? या दोघांची बेरीज केली अधिक प्रश्नचिन्ह बरोबर हे उत्तर आहे. बरोबर आहे? हा. ही संख्या इकडं प्लस आहे. बरोबर चिन्हाच्या इकडं ही संख्या प्लस आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाचं उत्तर काढायचे. ही संख्या इकडं जाऊन मायनस होणार आहे. बरोबर आहे? ही संख्या काय होतं? बरोबर चिन्हाच्या जर आपल्याला पलीकडे जायचं असेल, इकडं बेरीज आहे, तिकडं वजाबाकी होणार, इकडं वजाबाकी आहे, तिकडं बेरीज होणार, इकडे भागाकार आहे, तिकडे गुणाकार होणार, इकडे गुणाकार आहे, तिकडे भागाकार होणार. ह्यालाच पदावली मग. बरोबर आहे? हा. मग ह्या संख्येला आपल्याला प्रश्नचिन्हाच्या या बाजूला घेऊन जायचंय. तर प्रश्नचिन्ह बरोबर 80 90 वजा 80 76. ठीक आहे. ते आपल्याला कळतं कॉमनली. 76 अधिक 14 बरोबर 90. त्याचं आलं उत्तर आपण. बरोबर आहे? हा. ज्याला ज्या पद्धतीने जमतं त्या पद्धतीने ट्राय करा सुरुवातीला. एक आपलं एक ठराविक पिरियड गेला 4-5 महिने भरपूर सारा सराव करून की आपल्याला भरपूर येणारच आहे. ते सगळं जमणार आहे. त्याला एक वेळ असतो. कुठलीही गोष्ट आज लगेच येत नाही. बरोबर आहे? हा. ह्याच्यासाठी काय करावं लागेल? भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. 50-50, 100-100 उदाहरणं रोजची सोडून बघावी लागतील. बरोबर आहे? हा, बघा. ह्या दोघांची बेरीज केली. ती बेरीज इथं लिहिली. प्लस होतं हे. म्हणजे हे इकडचं प्लस होतं. बरोबर आहे? हे इकडचं प्लस होतं. तिकडे जाताना ते मायनस झालं. मग आपल्याला मायनस करूया. 80 90 मधून जर 80 76 वजा केले तर बघा 10 तून 6 गेल्यावरती 4. हातचाला 1. बरोबर आहे? हा. इथं 9 आहेत. 9 तून 8 गेल्यावरती 1. बरोबर झालंय. 9 तून 8 जात होते म्हणून आपल्या हातचा घ्यायची गरज लागली नाही. आणि 80 तून 80 गेल्यावर 0 म्हणजे माझं उत्तर आलं 14. आलं ऑप्शन नंबर 3. बरोबर आहे? हा. तुम्ही खूप साऱ्या मेथडने करू शकता. एकच उदाहरण. बरोबर आहे? आपण आता अशाच प्रकारचं अजून 2 उदाहरणं पाहूया. आपलं पदावलीचंच आहे सगळं. आणि हे उदाहरणं अशी उदाहरणं बऱ्याच अंशी वेळा विचारली जातात. बरोबर आहे? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय. आपल्याला ऑप्शन आपलं काढायचं. यामध्ये दिलंय 7,846 मध्ये 3,211 मिळवले आणि त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह मिळवलं असता आपलं उत्तर 14,784 येतं. तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. 3727. दुसरा ऑप्शन आहे 3827. तिसरा ऑप्शन आहे 3027 आणि चौथा ऑप्शन आहे 3217. ठीक आहे. 3727 बरोबर आहे. पहिल्या नंबरचंच उत्तर आहे. बरोबर आहे. हा. फक्त सोडवा. तुम्ही ट्राय करा. उत्तर आहे बाबा आपल्याकडे अशा आहे. सगळेच काही लगेच आपल्याला आपल्या ह्याच्यावरती दोन टेस्ट होतील पदावलीवरती नॉर्मल आणि एक ऍक्च्युअली 100 मार्काची होईल. 2 50 मार्काच्या टेस्ट होतील आणि एक 100 मार्काची टेस्ट होईल. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळं घ्यायचंय. आता बघा ज्याला टेक्निकली सोडवायचे ते काय करेल? 6 अधिक 1 7 होतात. तर 7 मध्ये किती मिळवले तर 14 येणार. तर 7 मध्ये 7 मिळवल्यावरती 14 येणार. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कळालंय की शेवटची 7. बरोबर आहे. असा अंदाज जायचा. बघा 6 आणि 1 7. 7 मध्ये अजून किती मिळवू तर 14 येणार. तर 7 मिळवल्यावर 14 येणार. 7 मिळवले. बरोबर आहे. 14 आले ना याचा अर्थ हातचा 1 हात. बरोबर आहे. 4
4 मध्ये किती मिळवले? 1. 5 झाले. 5 आणि 1 6. 6 मध्ये किती मिळवू? तर 8 येणार आहे. तर 2 मिळवल्यावर 8 येणार आहे. बरोबर आहे. 14च का पकडली? 7चे 4 बेरीज येणार नाही ना आता. बरोबर आहे. पुढे जाणार आहे म्हणून 14 आली पाहिजे. त्यानंतर बघा 4 आणि हे 2 6. 6 मध्ये किती मिळवू तर 8 येणार आहेत. तर 6 मध्ये 2 मिळवल्यावर 8 येणार. हातचा वगैरे आता इथं आला नाही. बरोबर आहे. हा बघा पुढं 8. 8 आणि 2 10 होतात. 10 मध्ये किती मिळवू? तर 7 येणार आहेत. तर 7 मिळवल्यावरती 7 येणार. 10 अधिक 7 17 होणार आहे. इथं 7 घेतले तर 17 झाले. हातचा आला 1 उरला. बरोबर आहे. हा 7. 7 आणि 3 10. 10 आणि 11. 11 मध्ये किती मिळवू? तर आता पुढचे 14 होणार आहेत. तर 3 मिळावं लागणार आहे. हे झाली आपली नाही का ट्रिकी वाली मेथड. ज्याला नाही जमलं त्यांनी काय करायचं? नॉर्मल पद्धतीने आपलं सॉल्व्ह करायचा. ती नॉर्मल पद्धत कशी आहे? ह्या दोघांची बेरीज करून त्याच्यातून ही संख्या वजा करायची. बरोबर आहे. बघा 6 आणि 1 7 झाले. 4 आणि 1 5 झालं. 8 आणि 2 10चे 0. हातचा 1 आला. 7 न 3 10. 10 आणि 1 11 आले. बरोबर आहे. अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 14,784. मग ही संख्या तिकडे जाऊन वजा होणार आहे. काय होणार आहे? तर 14,784 मधून हे प्लस आहे. हे बरोबर चिन्हाचे तिकडे जाऊन वजा होणार आहे. मग ती काय झाली? 11,057. बरोबर आहे. थोडं 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 समजून घ्या. की बेरीज असेल इकडं, इथं मायनसचं चिन्ह असतं तर तिकडे जाऊन प्लस झालं असतं. इकडं प्लसचं चिन्ह आहे म्हणून तिकडे जाऊन मायनस झालं. बरोबर आहे. बघा 14 मधून 7 गेल्यावर 7. हातचा आला 1. 8 मधून 6 गेल्यावरती 2. 7 मधून 0 गेल्यावर 7 आणि 14 मधून 11 गेल्यावर 3 राहिले. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं आपलं उत्तर मिळालंय 3727. 3727. बरोबर आहे. लाईव्ह वाल्यांनी सुद्धा असंच निवांत बसायचं नाही. पेन पेपर घेऊन बसा. उत्तर इथंच प्रॅक्टिस केली पाहिजे. बरोबर आहे. पुढचं उदाहरण त्यांनी दिलंय ते दिलंय थोडं नॉर्मलच उदाहरण आहे पण थोडं मोठं उदाहरण आहे. 5 3 7 8 7 8 9 अधिक 50 7 8 9 7 7 अधिक 6 8 9. बघा अशा पद्धतीचं उदाहरण दिलं. फक्त बेरीजच करायची. बाकी काही नाही. मग ज्याला आडवी जमली त्याने आडवं करा. कारण आपल्याला सोपं आहे. तसं काही एवढं अवघड नाही. उभं लिहायचं असेल तर उभं लिहा. कॉम्प्लिकेटेड दिसतंय तर नॉर्मली आपलं उभं लिहायचं. थोडं 1 मिनिट गेला. काही ठिकाणी जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. तिथं व्यवस्थित लिहायचं. बघा 7 7 तिथं 9 लिहिले. इथं 8 लिहिले. त्याच्यानंतर 7 त्याच्यानंतर 0 त्याच्यानंतर 5 2 4 6 7 2 4 6 7 7 7 अंकी आहे दोन्ही. बरोबर आहे. प्लस मध्ये 6 8 आणि 9. ठीक आहे. असं केलं. याचं ऑप्शन मी देतो. याचं ऑप्शन त्यांनी दिलंय 5 2 8 3 7 5 10 45 84 55 58 87 635 5 2 8 7 5 7 5. ठीक आहे. हा सेकंड नंबरचा ऑप्शन उत्तर आहे. बरोबर. ठीक आहे. हे सोपी आहे. पण आपल्याला त्याच आता पुढे थोडं ऍडव्हान्स मध्ये जायचं आपल्याला. बरोबर आहे. हा ठीक आहे. जो नाही का 8,888 888 अधिक 88 अधिक 8 हे कसं सोडवायचं थोडं प्रॅक्टिस करा. 1 ते 9 पर्यंत सोडून बघायचं 1-2 वेळा. बरोबर आहे. ऑप्शन मध्ये जे मागचे जो पर्याय वेगवेगळे असले दोन सांगितलं आणि मला मागच्या आपलं 55 येते मग असं पण फिट केलं पूर्ण कळायची गरज नाही. गरज की दोन बघायची. हो बरोबर आहे. बघा कसं करायचं असतं कधी कधी नाही का
तसं हळूहळू आपल्याला ते शिकायचं. काही गोष्टी युनिक असतात. कशा? ऑप्शन वरून आपल्याला खेळायचं असतं. ऑप्शन वरून खेळायचं. कसं? बघा, शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक बघा. बरोबर आहे? हां. शेवटच्या 2 अंकापर्यंत इथं 75 आहे, तिथं 55 आहे, तिथं 35 आहे, तिथं 75 आहे. बरोबर आहे? जर 75-75 सोबत आले, म्हणजे इथं उत्तर जर आपलं 75 आलं, तर मग आपल्याला अजून एक अंक सोडून बघावं लागेल. 3 येतं का 5 येतं? जर 75 आलेच नाही, 55 किंवा 35 आले, तर आपलं डायरेक्ट उत्तर 2 अंकामध्ये होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्याला सगळंच उदाहरण सोडवायची गरज आहे का? नाहीये. पण आपण इथं सोडूया. पण आता लक्षात ठेवा, की कधी-कधी सर्व उदाहरण सोडून घेण्याची गरज नाही. शेवटच्या 2 अंकावरून खेळ असतो. बघा, 9 अधिक 7 किती होतात? 16. 16 मध्ये जर 9 मिळवले आपण, तर 25 होतात. 25 चे 5 हातचा आले 2 आले. बरोबर आहे? हां. बघा, 8 आणि 2 10. 10 आणि 7 17. 17 आणि 8 किती होतात? 25. 25 चे 5 हातचा आले 2. ठीक आहे? हातचा आले 2 खाली लिहू. मग आता मला कळालं, अरे हां, शेवटी 55 आले बाबा. किती आलं उत्तर आपलं बघा. इथे शेवटी किती आलं? 55. 55 कुठे शेवटी दिसतो का? इथं 75 आहे, इथं 55 आहे, इथं 35 आहे, इथं 75 आहे. अरे हा 55 एकच. मग गरज नाही आपल्याला बाकीचं सोडवायची. शेवटचे 2 आकडे सोडवले, 3 आकडे जरी सोडवले तरी येतं उत्तर. बरोबर आहे? बघा, पण आपण आता सध्या आहे म्हणून आपण सोडूया. पण पेपरमध्ये काय करायचं? थोडासा विचार करायचा. अरे हां, शेवटचे 2 अंक आहेत ना, हे शेवटच्या 2 अंकावरून पण मला उत्तर मिळतं. मग मी बाकीचं कशाला सोडू? ते राहून द्यायचं. ठीक आहे? हां. हो, पुन्हा केलं आपण बघा. काय केलं? 9 अधिक 7 ते होते 16. 16 आणि 6 22. 22 आणि 2 24. 24 चे 4 हातचा आले 2. बरोबर आहे? 8 ला 2 10. 10 आणि 8 1808 हातचा आला 1. 7 दोन्ही 14. 14 आणि 1505 हातचा आला 1. 3 आणि 1 4 आणि 5 ना 5 10. बरोबर आहे? अशा पद्धतीने आहे. पण आपल्याला 2च याच्यावरून शेवटच्या 2 आकड्यावरून आपल्याला उत्तर मिळतं. म्हणून बाकीचं सोडवण्याची काही गरज नाही. बरोबर आहे? म्हणजे आपण नॉर्मली बेरीज जे होते, की बाबा सर्व समान चिन्ह असतील, तर बेरीज होते. अशा पद्धतीने आपण उदाहरणं थोडीफार पाहिलेली. 2 उदाहरणं अजून आपण घेऊया. बघा, वजा 7 3 2 1 वजा 5 4 3 2 वजा 4 8 2 2 बरोबर किती? ठीक आहे? ह्याचं मी ऑप्शन तुम्हाला देतो. ते ऑप्शन आहेत 7 3 2 1 अधिक 5 4 3 2 मायनस, सॉरी सगळे मायनस आहेत. ठीक आहे? बघा. पहिलं उत्तर आहे 17 575. दुसरं ऑप्शन आहे -17 575. तिसरं ऑप्शन आहे 18 575 आणि चौथं मायनस आहे आणि चौथा ऑप्शन आहे 18 575. म्हणजे एक उत्तर प्लस आहे, एक उत्तर मायनस आहे. असं 4 ऑप्शन आहेत आपल्याला. बरोबर आहे? 2 नंबरचं उत्तर आपलं येतं. बरोबर. पण चिन्ह काय द्यायचंय असं उदाहरण आपल्याला दिलं. कारण का मोठ्या संख्येचं चिन्ह, इथं मोठी संख्या कुठलीही, तिला चिन्ह मायनस आहे. सगळ्यांनाच मायनस आहे. त्याच्यामुळे ते काही मोठी संख्या शोधायची गरजच नाही. त्याच्यातली मोठी संख्या हिला ऑटोमॅटिकली मायनसच चिन्ह असणार आहे. बरोबर आहे? तर मायनस दिला नसता. या दोघांची प्लस होऊन ह्याच्यातनं हे मायनस झालं. ठीक आहे? पण सगळ्यांनाच मायनस आहे ना, म्हणून आपल्याला सर्वांची बेरीज करावी लागेल. जर हा प्लस असता, तर मग ह्या दोघांची बेरीज करून याच्यातून ही संख्या येणारी बेरीज आपण वजा केली असती. पण हा पण मायनस आहे, मग सगळ्यांची आपण बेरीज करूया. बरोबर आहे? हा. तो बघा, 7 3 2 1 5 4 3 2 आणि 4 8 2 2. बघा, 4 आणि 2 आणि 2 4, 4 ना 1 5, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 3 ना 4 7, 7 8 1505 हातचा आला 1, 7 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 1 17, 17 575. पण इथं प्लस पण आहे, इथं मायनस पण आहे. सर्वांना मायनसचं चिन्ह आहे म्हणून आपलं उत्तर बेरजेमध्ये बेरीज वजाबाकी करताना मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं. सर्वच संख्या मायनस आहे, मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह असणार. म्हणून ऑप्शन नंबर आपलं 2 उत्तर असणार. बरोबर आहे?
पुढचं उदाहरण आहे 3211 -3211 -2131 -1123 -2311 यांचं ऑप्शन आहेत. पहिलं उत्तर आहे -77776. दुसरं ऑप्शन आहे -8756. तिसरं ऑप्शन आहे -8776 आणि चौथं ऑप्शन आहे -9776. बरोबर आहे. अशा पद्धतीने 4 ऑप्शन आपल्याला दिलेत. मग आपण आपल्या या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बरोबर आहे. हा सर्व संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून आपल्याला सर्वांचं बेरीज करावी लागणार आहे. का? चिन्ह समान असल्यावरती आपण बेरीज करतो. बरोबर आहे. हा नियम आपण पाहिला आणि आपल्याला जास्त अवघड उदाहरण येत नाही. बघा एवढे सोपे उदाहरण येतात. एक तर तुम्हाला सगळे अंक सारखे देणार 9999 अधिक 999 अधिक 99 अधिक 9. बरोबर आहे. किंवा मग अशा प्रकारचे उदाहरण देणार किंवा मग ते देणार एखादा प्रश्नचिन्ह टाकणार. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक येईल तो काढा. अशा पद्धतीचा प्रश्न असतो. बरोबर आहे. आता काय केलं याचं सगळ्यांचं चिन्ह मायनस आहे. मायनस आहेत म्हणून बेरीज करावी लागेल बघा. 1 अधिक 1 2, 2 आणि 3 5, 5 ना 1 6. ठीक आहे. त्यानंतर बघा 1 अधिक 3 4, 4 ना 2 6, 6 आणि 1 7. त्यानंतर बघा 2 अधिक 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7. त्यानंतर बघा 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. 8 7 7 6 मायनस च चिन्ह दिलं कारण सगळे मोठी संख्या 3 2 1 1 आहे. तिला मायनसचं चिन्ह आहे म्हणून आपल्या उत्तर आलं मायनस. बरोबर आहे. किंवा सर्वच मायनस आहे त्याच्यामुळे आपल्याला काय मोठी संख्या शोधायची गरज नाही. म्हणजे अशा पद्धतीचे आपल्याला उदाहरणं येतात. मग आता साधी झाली ना मग आता आपण पॉइंट वाली बेरीज पाहूया. मग थोडी अपूर्णांकावाली बेरीज पाहूया. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न संपवायचे. बरोबर आहे. हा दुसरं पॉइंट वाली बेरीज. त्याचा पहिला उदाहरण आहे पॉइंट वाली बेरजेचा. तो दिलाय त्यांनी 0.1 अधिक 0.01 अधिक 0.001 अधिक 0.0001. हा उदाहरण आतापर्यंत बरोबर किती? हा उदाहरण आतापर्यंत 10 प्लस वेळा आलेलं. हा उदाहरण आतापर्यंत 10 प्लस वेळा आलेलं. मग याचा ऑप्शन काय आहे? पहिला ऑप्शन आहे की 0.4321. दुसरा ऑप्शन आहे 0.1111. तिसरा ऑप्शन आहे 0.1001 आणि चौथा ऑप्शन आहे 0.1101. बरोबर आहे. मग इथं पॉइंट नंतर एक संख्या आहे, पॉइंट नंतर दोन संख्या आहेत, पॉइंट नंतर तीन संख्या आहेत, पॉइंट नंतर चार संख्या आहेत. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय एकदम क्विकली आपल्याला एकदम तोंडी उत्तर येतं. का? कारण बघा इथं एक किती वेळा आहे? एकच वेळा. इथं बघा या पूर्ण संख्येत एक किती वेळा आहे? एकच वेळा. या पूर्ण संख्येत एक किती वेळा आहे? एकच वेळा. आणि ह्या पूर्ण संख्येत एक किती वेळा आहे? एकच वेळा. बरोबर आहे. सर्व एकच वेळा आहेत सगळे एक एक. बघा पॉइंट नंतर किती संख्या आहेत? एक अंक आहे पॉइंट नंतर किंवा एक संख्या आहे. पॉइंट नंतर किती अंक आहेत? दोन अंक आहेत. पॉइंट नंतर किती अंक आहेत? तीन अंक आहेत. पॉइंट नंतर किती अंक आहेत? चार अंक आहेत. हे फक्त चेक करायचं. काय चेक करायचं? की एक किती वेळा दिलाय हा चेक करायचा. दुसरं पॉइंट नंतर किती अंक आहेत हे चेक करायचं. बघा एक दोन इथं दोन आहे तिथं तीन आहे तिथं चार. बरोबर आहे. मग अशा वेळेस काय उत्तर येणार? तर एकच वेळा आहे म्हणून ते किती वेळा आहेत? टोटल एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून चार वेळा एक लिहायचं. पॉइंट नंतर शेवटी सर्वात जास्त अंक किती वेळा आहेत? चार वेळा आहेत म्हणून पॉइंट नंतर चार वेळा एक लिहायचं. झालं. अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं दोन. बरोबर आहे. पण केव्हा येतं? एक हा अंक प्रत्येक संख्येमध्ये एकच वेळा असला पाहिजे. जास्त वेळा असेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर बदलणार. बरोबर आहे. मग सोपं आहे. जवळपास 10 प्लस वेळा आलेला प्रश्न आहे.
बरोबर आहे. दुसरं उदाहरण आता आपण घेऊ. ते उदाहरण असणार आहे पॉइंट मध्ये बेरजेचं. 0.9 अधिक 0.09 अधिक 0.009 अधिक 0.3 वेळा 0.9 बरोबर किती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न पुढचा दिलेला आहे. याचं ऑप्शन काय आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे 0.9009. दुसरा ऑप्शन आहे 0.009000. तिसरा ऑप्शन आहे 0.009 आणि चौथा ऑप्शन आहे 0.9999. ठीक आहे. ऑप्शन नंबर आता कळतं लगेच की उत्तर काय असणार आहे. बरोबर आहे. 9 हा एकच वेळा दिलाय. 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 पॉइंट नंतर एक संख्या आहे. पॉइंट नंतर दोन संख्या आहेत. पॉइंट नंतर तीन संख्या आहेत. पॉइंट नंतर चार संख्या आहेत. बरोबर आहे. मग अशा वेळेस उत्तर काय येणार 0.9999. का चार वेळा आहेत म्हणून. एक इथं दोन आहेत, इथं तीन आहेत, इथं चार संख्या आहेत म्हणून. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. थोडं समजून घ्या. बरोबर आहे. ठीक आहे. बघा झालं. पुढचं दोन उदाहरणं आता वेगळ्या पद्धतीची असणार आहेत. बघा 0.6 बरोबर आहे. जरा प्रकाश आपला कमी आहे नाही का. थोडं अंधार येतोय चेहऱ्यावरती पण फळा एकदम व्यवस्थित दिसतोय. बघा 0.6 अधिक 0.66 अधिक 0.666 अधिक 0.6666 बरोबर किती? अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा 5+ वेळा आलेला आहे. पहिला ऑप्शन आहे तो आहे 1.5926. दुसरा ऑप्शन आहे 25.926. तिसरा ऑप्शन आहे 2.5926 आणि चौथा ऑप्शन आहे ते आहे 2.4926. कुठलं 3 नंबरचा ऑप्शन येतात. या प्रकारच्या उदाहरणामध्ये पॉइंट नंतरचे जे 6 आहेत ते अनेक वेळा दिलेत. बरोबर आहे. बघा इथं एक वेळा आहे, इथं दोन वेळा आहेत, इथं तीन वेळा आहेत, इथं चार वेळा आहेत. बरोबर आहे. बघा पॉइंट नंतरचा येणारा पहिला अंक आहे याच्यात. पॉइंट नंतरचा येणारा पहिला अंक आहे इथं. पॉइंट नंतरचा येणारा पहिला अंक आहे इथं. पॉइंट नंतरचा येणारा पहिला अंक आहे इथं. म्हणजे पॉइंट नंतर येणारी पहिली संख्या ही चार वेळा. तिथं काय होतं उलट होतं. तिथं एकक स्थानचा अंक चार वेळा यायचा. बघा तिथं कसं होतं आपण असं करायचं 9,999 अधिक 999 अधिक 99 अधिक 9 म्हणून आपण इथून चार लिहायचो. बरोबर आहे. त्या उदाहरणामध्ये आपण शेवटी चार लिहिलं. आता इथे सुरुवातीला चार लिहावा लागणार आहे. का तर बघा इकडे लक्ष द्या 0.6 अधिक 0.66 अधिक 0.666 अधिक 0.6666 कशी मांडणी करायची मी सांगितले. बरोबर आहे. पॉइंट नंतरची असणारी पहिली संख्या पॉइंट नंतर असणारी पहिली संख्या ही त्याच्या खालीच असली पाहिजे
आणि पॉइंटच्या खाली पॉइंट असला पाहिजे. पॉइंटच्या खाली पॉइंट असला पाहिजे. बरोबर आहे? हा. मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा, पॉइंट नंतर येणारा पहिला अंक हा 4 वेळा असणार आहे, म्हणून इथं 4 लिहिले. मग इथं 2 3 3 2 1 लिहिला. बरोबर आहे? हा. मग लिहिलं तसंच. 6 एक 6, 6 दुने 1202, हातचा आला 1. 6 त्रिका 18, 18 आणि 1 1909, हातचा आला 1. 6 चोक 24, 24 आणि 1 25 चे 5, हातचा आले 2. इथं शून्य आहे, पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिला. बरोबर आहे? हा. शून्याला काहीच नव्हतं गुणाकार करायला, ते राहिलं तसंच. हातचे 2 इथं दिले. बरोबर आहे? मग आपला उत्तर आला 2.5926. 2.5926. ऑप्शन नंबर आपलं 3 नंबरचं उत्तर असणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे? बघा, अशा पद्धतीचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. बघा, पुढचं उदाहरण आहे 0.7 अधिक 0.77 अधिक 0.777 अधिक 0.7777. ठीक आहे? त्याचं ऑप्शन आहे, पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे 2.0246. दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे 3.0256. 3 नंबरचं ऑप्शन आहे 3.0246. चौथा ऑप्शन आहे 3.1246. ट्राय करा, सोडवण्याचा प्रयत्न करा थोडं. ऑप्शन नंबर सॉरी सॉरी ठीक आहे. 3.0247. बरोबर आहे? अशा पद्धतीचा ऑप्शन येतात. ठीक आहे. काय झालं? पॉइंट नंतरचा पहिला अंक, पॉइंट नंतरचा पहिला अंक, पॉइंट नंतरचा पहिला अंक, पॉइंट नंतरचा पहिला अंक. तिथं कसं होतं, मागून सुरुवात करायचो आपण. 1 2 3 4. इथं कसं करायचं? 4 3 2 1. या उदाहरणांमध्ये पॉइंट नसेल तर कसं करायचो? 1 2 3 4 असं करायचं. पॉइंट असेल तर 4 3 2 1 असं करावं लागतं. मग इथं लिहिलं आपण 4, इथं लिहिलं 3, मग लिहिलं 2, मग लिहिलं 1. 7 1 7, 7 दुने 1400, 4, हातचा आला 1. 7 त्रिक 21 आणि 22 चे 2, हातचा आले 2. 7 चौक 28 आणि 2 30, 30 चे 0, हातचा आले 3. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिला आणि 3 इथं लिहिलं. 3.0247. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. बरोबर आहे? चे उदाहरण, अशा प्रकारचे उदाहरणं या परीक्षेमध्ये भरपूर वेळा पाहायला मिळतात. जसं की 1.234 प्लस 12.34 प्लस 123.4 प्लस 0.1234. आपल्याला नॉर्मल पद्धतीनेच एक सॉल्व्ह करायचं आहे. पॉइंट खाली पॉइंट लिहायचंय आणि आपल्याला बेरीज करायची. बरोबर आहे?
हा चॅप्टर इतका लेंदी का आहे कारण ह्याच्यावरती सर्वात जास्त वेळा प्रश्न येतात. बरोबर आहे. जेमतेम 3-4 मार्क तुम्हाला ह्याच टॉपिक मधून कव्हर होऊन जातात. 4 मार्काचा टॉपिक आहे मिनिमम. जास्तीत 3 ते 4 प्रश्न असतात, जास्तीत जास्त 6-7 प्रश्न असतात. पहिला ऑप्शन आहे 136 पॉइंट, ठीक आहे, 136.0974. दुसरा ऑप्शन आहे 137.0974. तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे ते आहे 139.0974 आणि चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे 135.0974. पॉइंट ठीक आहे. ठीक आहे, बघूया काय उत्तर येणार आहे ते. ठीक, बरोबर. काय करायचं, पहिली संख्या जशीच्या तशी लिहायची, मग त्यानंतर पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचं. बघा, पहिली संख्या लिहिली 1.234, त्यानंतर पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिलं, पॉइंट नंतर इकडे 2 अंक आहे, त्याच्यानंतर 1 अंक आहे, तो असं लिहिलं. बघा, बरोबर आहे. बघा, पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर पॉइंट नंतर असणारा पहिला अंक 3 आहे, त्याच्यानंतर दुसरा अंक 4 आहे. परत तिसरी संख्या लिहायची, पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिलं, पॉइंट नंतर पहिला अंक 3 आहे, दुसरा अंक 2 आहे आणि मग 1 आहे आणि इकडं 4 आहे. प्लस मध्ये तिकडं काय आहे, 0. पहिले पॉइंटच्या खाली पॉइंट लिहून घेतो, 0 आहे, त्यानंतर इकडं 1 आहे, मग 2 आहे, मग 3 आहे आणि मग 4. बरोबर आहे. हा, आता इथं पॉइंट नंतर किती संख्या आहे, 3च आहे, त्याला 4 बनवूया का, इथं पॉइंट नंतर 4 सगळ्यात जास्त वेळ. बरोबर आहे, नाही बनवलं तरी चालेल, इकडे काहीच नाही घेतलं, पण आपल्याला जरा सोपं पडेल म्हणून आपण असं लिहूया, 0 घेतलं का. ह्या पॉइंट नंतरचीला 4 अंक बनवले, बरोबर आहे. हा, इथं पॉइंट नंतर 2च आहेत, 4 अंक बनवायचे काय, इथं 4 आहेत म्हणून 2 शून्य टाकले, बरोबर आहे. इथं पॉइंट नंतर एकच अंक आहे, 4 बनवायचे, मग का, तर 3 शून्य टाकले आणि 4 अंक बनले, बरोबर आहे. मग आपण काय करूया, या सगळ्यांची बेरीज केली, 4 आली, यांची बेरीज केली, 4 आणि 3 7 आली, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 झाले. त्याच्यानंतर बघा, 3 न 2 5, 5 न 4 9, 9 न 1 10 शून्य, हातचा आला 1 आला, बरोबर आहे. पण आपले पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे म्हणून आपण पॉइंटच्या खाली पॉइंट दिली, बरोबर आहे. बघा आता 1 आणि 2 3, 3 न 3 6, 6 न 1 7 झाले, 2 आणि 1 3 आणि त्याच्यानंतर 1 आला, म्हणजे 137.0974 अशा पद्धतीने आपला प्रश्न असणार आहे, बरोबर आहे. असे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला अपूर्णांकांचा बेरीज वजाबाकी आपल्याला नंतर पाहायचे, बेरीज पाहिजे म्हणजे आपलं, बरोबर आहे. एक बेरीज, मग लगेच वजाबाकीचे थोडे उदाहरण झालं, मग गुणाकार, मग भागाकार आणि मग सगळं मिक्स मध्ये पाहिजे. मग ते सगळं झालं की मग आपले फॉर्म्युला वाले पाहिजे. एवढं सगळं झाल्यावरती आपलं पदावली टॉपिक कव्हर होणार, एवढं मोठं टॉपिक आहे आणि म्हणूनच याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न येतात. जेमतेम बघा, 3 मार्काचा प्रश्न आहे. तुम्ही पूर्ण शेकड्यावारी करा, तुम्हाला 1च मार्काचा प्रश्न आहे. तुम्ही पूर्ण नफा तोटा करा, तुम्हाला 1च मार्काचा प्रश्न आहे. तुम्ही पूर्ण सरासरी करा, 1च मार्काचा प्रश्न आहे. हे जरी मोठं दिसत असलं तरी ते सोपं आहे आणि त्याला आपल्याला जास्त वेटेज, 4-5 मार्क कधी कधी आपल्याला लॉटरी लागते. ते 4-5च्या मार्क 5 सगळे घ्यायचे आपल्याला, तेवढी प्रॅक्टिस करू आपण, बरोबर. बरं, ठीक आहे. बघा, आता पॉइंटची पण बेरीज झाली, आता आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करायची. पूर्णांकांची बेरीज कशी करायची ते आपण पाहिलेलं आहे, आपल्याला छेद समान वगैरे करायला लागतं. तर बघा, पहिला उदाहरण त्यांनी दिलंय, 5/7 अधिक 3/5 अधिक
ओके 35 11 भागिले 35 हा पहिला प्रश्न आहे अपूर्णांकांची बेरीज करण्याचा. काय नाव आहे? हम्म. आलं. एबीसी 1 ते 7 स्मॉल ग्रामर एबीसी 1 ते 7 मोठे आहे का एबीसी छोटे आहे का? हा. 1 ते 7 आहे. हम्म. लाईट गेली होती त्यामुळं लेक्चर बंद झालं होतं. बघा आता आपल्याला काय पाहिजे की सर्व छेदामध्ये छेद समान झाला पाहिजे. बरोबर आहे हा. 7 ला 5 बनवता येतील का गुणाकार करून? नाही येणार. 5 ला 7 बनवता येतील का? नाही येणार. पण 7 ला 35 बनवता येतील, 5 ला 35 बनवता येतील. बरोबर आहे हा. मग त्या पद्धतीने आपल्याला शिकायचं. बरोबर आहे बघा ह्या 7 ला आपल्याला 35 बनवता येतील, ह्या 5 ला आपल्याला 35 बनवता येतील. मग कसं येतील तर बघा या 7 ला जर मी 5 ने गुणलं तर आपलं उत्तर 35 येणार आहे. या 5 ला जर मी 7 ने गुणलं तर माझं उत्तर 35 येणार आहे. छेद समान करायचे आपल्याला. मग काय केलं तर खाली 5 ने गुणलं तर वरती पण 5 ने गुणावं लागल. बघा 7 ला मी 5 ने गुणले, खाली 5 ने गुणलं तेव्हा 35 आलं, मग वरच्याला पण 5 ने गुणायचं, त्याच संख्येने गुणायचं. बरोबर आहे प्लस केलं बघा खाली आता 5 ला कितीने गुणलंय 7 ने, मग वरती 3 ला पण 7 नेच गुणावं लागेल. बघा खालची संख्या वरची संख्या दोन्ही सारखी आली पाहिजे, खालची संख्या वरची संख्या दोन्ही सारखी आली पाहिजे. आता इथं ऑलरेडी 35 आहे, त्याला 35 बनवायची गरज नाही, तो तसाच्या तसा लिहिला बघ. बरोबर आहे हा. मग गुणाकार केला आपण 5 5 25 भागिले 35 अधिक 7 त्रिक 21 भागिले 35 अधिक 11 भागिले 35. कोणी पण येतं असं काय नाही, डायरेक्ट लिहिलं आपण. बघा मी काय लिहिलं इथं 5 ला गुणायचे मग डायरेक्ट लिहिलं 5 5 25 भागिले 35 अधिक 3 ला 7 ने गुणावं लागेल 7 त्रिक 21 भागिले 35 अधिक 11 भागिले 35. असं फास्ट मध्ये करायचं पण आपल्याला लगेच नको, आपल्याला लगेच थोडं स्टेप बाय स्टेप थोडं जाऊया का चुका होण्याचे चान्सेस म्हणून. बरोबर हा. मग बघा छेद समान आला का? आला. मग छेद समान आला तर तो एकच वेळा लिहायचा आणि वरच्यांची बेरीज करायची. 25 आणि 21 25 आणि 35 45 46 झालं. 46 आणि 11 किती झाले? 57 झाले. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 57 भागिले 35. बरोबर आहे असा आपला प्रश्न असतो. ठीक आहे परत एकदा दुसरं उदाहरण घेतो आपण. ठीक आहे बघा. ठीक आहे, छान. 11 भागिले 3 अधिक 13 भागिले 2 अधिक 7 भागिले 6. आपल्याला आता हा प्रश्न सोडवायचा.
प्रश्न क्रमांक 2. याचं उत्तर किती असणार आहे तुम्हाला ऑप्शन देतो मी. 6. आपल्याला पुढचा प्रश्न दिलाय आणि तो आपल्याला ऑप्शन पण त्याचे दिलेले आहेत. हो. थोडी मध्ये लाईट गेली होती 2 मिनिटासाठी, पण आपण वायफाय चालू केलं. ठीक आहे. बघा, आता आपल्याला या प्रश्न आपल्या अपूर्णांकांची बेरजेच दिले, बरोबर आहे. हा, तर आपल्याला छेद सगळ्यांचा सारखा करावा लागेल. मग 3ला 2 करता येईल का, 2ला 3 करता येईल का, नाही येणार. पण ह्या सगळ्यांना 6 बनवता येईल का. 3च्या पाड्यामध्ये पण 6 आहे, 2च्या पाड्यामध्ये पण 6 आहे. बरोबर आहे. थोडी सोपी सोपी घेऊ, मग अवघड अवघड पर्यंत नंतर. बरोबर आहे. बघा, मग 3ला जर 2 ने गुणलं तर 6 येणार आणि 2ला 3 ने गुणलं तर 6 येणार. बरोबर आहे. मग तसंच करूया. 11ला पण 2 ने गुणूया, 3ला पण 2 ने गुणूया, अधिक 13ला 3 ने गुणूया, खाली 2ला 3 ने गुणूया, वरती 7 आणि 6 जसेच्या तसे, कारण याचा छेद जो आहे तो छेद 6 लिहून टाकूया. बरोबर आहे. बघा, काय केलं, याला 2 ने गुणलं, वरती 2 ने गुणलं, खाली 3 ने गुणलं, वरती 3 ने गुणलं. बरोबर आहे. बघा, 11 दुने किती झाले, 22, 22 भागिले 6. 13 त्रिक किती झाले, 39, 39 भागिले 6. इथं 7 भागिले 6. बरोबर आहे. हा, माझं काय केलं, 22, 39 आणि 7 यांची बेरीज करायची. छेद सगळ्यांचा सारखा आहे म्हणून तो छेद एकच वेळा येणार. छेद बेरीज असो वजाबाकी असो सारखा असेल तर तो एकदाच लिहायचा. गुणाकार भागाकाराला नियम नसतात, ते वेगळं करायचं. बरोबर आहे. मग आपण काय करूया, सगळ्यांची बेरीज करूया, छेदामध्ये 6 लिहूया. बरोबर आहे. बघा, 22, 22 अधिक 39 अधिक 7. त्यापेक्षा असं करतो, या दोघांची बेरीज करून एक. ठीक आहे. 39 तोंडी जमत असेल तर तोंडी करायचं, नाही जमलं तर आपलं नॉर्मली पद्धतीने करायचं. बघ, 22 अधिक 39 अधिक 7. 9 ना 2 11, 11 7 1808 हातचा लेख. 2 ना 3 5, 5 ना 1 6, म्हणजे 68 भागिले 6 आले. खालच्याला पण भाग जातो, आता शॉर्टकट करू शकतो, शॉर्ट फॉर्म करू शकतो. मग कसं केलं, खालच्याला 2 ने भाग दिला तर 2 त्रिक 6 आले. बरोबर आहे. 3 दुने 6, 2 ने भाग दिलं, वरती 3 दुने 6 आणि 4 दुने 8, म्हणजे 34 भागिले 3. आपलं उत्तर किती आलं, आपलं उत्तर आलं 34 भागिले 3. दोघांना 2 2ने भाग दिला, मग आपलं ऑप्शन कुठे आहे, तर इथे 34 भागिले 3. अशा पद्धतीने आपलं अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी असते. बरोबर आहे. अजून 1-2 उदाहरणं पाहूयात, मग आपण बेरीज झाली. अशा पद्धतीने आपल्याला थोडा मोठा प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे. दोनच आहेत. हा, 3 नंबरचा प्रश्न अपूर्णांकातला तो आहे 13/15 अधिक 15/13.
ऑप्शन आहेत. 396 भागिले दिलंय त्यांनी 195, 394 भागिले 195, 393 भागिले 195 आणि 391 भागिले 195. बरोबर आहे. अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला दिले. 4 ऑप्शन आपल्याला आपल्या समोर आहेत. काय करायचं आता 15ला 13 बनवता येणार नाही, 13ला 15 बनवता येणार. बरोबर आहे. मग तुम्हाला तेच सांगायचंय की अशा वेळेस काय करायचं असतं. अशा वेळेस ह्याला पण 13ने गुणायचं आणि ह्याला 15ने गुणायचं. आलटी-पलटी गुणायचं. म्हणजे 15ला 13ने गुणायचं, 13ला 15ने गुणायचं. बरोबर आहे. हा. किंवा क्रॉस गुणाकार केला तरी चालेल. बघा 2 प्रकारचे मेथड असतात. ज्यावेळेस भाग जात नाही तेव्हा आपल्याला 2 प्रकारे सोडवता येतात. बरोबर आहे. ही मेथड काय आहे की 15ला 13ने गुणा, 13ला 15ने गुणा. बरोबर आहे. हा. दुसरी मेथड काय आहे, क्रॉस गुणाकार करा. क्रॉस. बरोबर आहे. 13ला 13ने गुणा, गुणलं. अधिक 15ला 15ने गुणा, गुणलं. बघा क्रॉस गुणाकार केला. आणि खाली या दोघांचा गुणाकार करायचा. 15 गुणिले 13. तेच येणार आहे उत्तर. बरोबर आहे. बघा आता वरती खाली 13ला गुणलंय तर वरती पण 13ला गुणावं लागेल. आणि खाली 15 गुणिले 13 अधिक 15 गुणिले 15 का खाली 15ने गुणलंय तर वरती पण 15ने गुणावं लागेल. 13 गुणिले 15. बघा 13चा वर्ग आपल्याला माहिती आहे. 13चा वर्ग आहे 169. बरोबर आहे. 13चा वर्ग 169. भागाकारामध्ये आले 15 गुणिले 13, 15 त्रिक 45 चे 5, हातचा आले 4, 15 की 15 4 19. बरोबर आहे. बघा प्लस मध्ये 15चा वर्ग आला 225, 13चा वर्ग आला 169, 15चा वर्ग आला 225. मग काय केलं 13 गुणिले 15, 15 गुणिले 13 करा. 15 त्रिक 45 चे 5, हातचा आले 4, 15 एक 15, 15 4 19. बघा अशा पद्धतीने गुणाकार केला. बरोबर आहे. नाही तर बघा दुसरी पण मेथड आहे गुणाकार करण्याची. 15 गुणिले 13, 5 त्रिक 15 लिहिले, 1 1 1 लिहिला. बघा उभा गुणाकार केला. बरोबर आहे. बघा 5 त्रिक 15, 1 गुणिले 1 1 आला. बरोबर आहे. क्रॉस गुणाकार केला. 3 1 3, 5 1 5, 5 न 3 8, एक संख्या सोडून 8 लिहिलं. 5 9 1. अशा पद्धतीने पण गुणाकार आहे. किंवा ज्याला आपल्या पद्धतीने करायचं त्याने तसा करायचा 15 गुणिले 13. 3 5 1505, हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4 आले. डॅश. बरोबर आहे. हा. बघा 15 1 ने गुणलं 5 आणि 1 येणार. बघा 5 9 आणि 1. भरपूर सारे मेथड असतात गुणाकार करण्याच्या. ज्याला जे जमतंय सध्या सुरुवातीला ते करायचं. हे उभा गुणाकार करण्याची मेथड आहे. की 5ला 3 ने गुणलं 15 लिहिले. एकाला 1 ने गुणलं 1 लिहिलं. मग क्रॉस गुणाकार केला 3 1 3, 5 1 5, 5 न 3 8, 8 लिहिले इथं. ठीक आहे. मग 8 लिहिले. 5 आणि 0 5, 1 आणि 8 9 आणि 1 नाही खाली लिहिलं. 195. हे नॉर्मल आहे आपलं बघा. 15 15 त्रिक 45, 45 चे 5, हात चाले 4, 15 1 15, 15 आणि 4 19. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपला गुणाकार असतो. या दोघांची बेरीज करावी लागेल आता. 225 आणि 169 ची बेरीज केली. 9 न 5 1404, हातचा 1, 6 आणि 3 9 झाले. 1 आणि 2 3 झाले. म्हणजे 394 भागाकारामध्ये 195. अशा पद्धतीने आपलं ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार. बरोबर आहे. हे कधी कधी असे देतात तर तेव्हा आपल्याला सुटले पाहिजे. बरोबर. 15ला 13ने गुणायचं, 13ला 15ने गुणायचं, खाली 13ने गुणलं वरती गुणायचं, खाली 15ने गुणलं वरती 15ने गुणायचं. थोडा गुणाकार करायचा, बेरीज करायची. काय आलं आपलं. बरोबर आहे.
ठीक आहे. आजच्या लेक्चरसाठी आपण बेरीज सगळी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण बाकीचे जे रिमेनिंग आहे ते टेस्ट सिरीज मधून कव्हर करू किंवा भरपूर सारे उदाहरणं आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर या लेक्चरसाठी आपण इथेच थांबूयात.